राष्ट्र का बरली? काय कारण होतं? राजांनी राज्य चालवताना कूटदंत सूक्ताचा उपदेश राष्ट्रपती पण हुशार असला पाहिजे. जेव्हा जेव्हा लोकसभेत संविधानामधल्या मूलभूत अधिकारांना उपच्छेद देणारे कायदे पारित होतील, राष्ट्रपती त्या बिलावर सही करत नाही, तो चालढकल करतो. पण राष्ट्रपती तसे आणि सुप्रीम कोर्टही तसं. त्यामुळं ब्राह्मणवाद्यांच्या सगळी मीडिया त्यांच्या हातात गेली, सगळ्या मीडिया त्यांच्या हातात गेल्या, सगळी अस्त्रशस्त्र त्यांच्या हातात गेली. त्यामुळं ईव्हीएम जर येणार इलेक्शन जर ईव्हीएम झालं तर काही खरं नाही. ही वोटिंग पॉवरची ही संपूर्ण मूळ आहे ना, प्रेरणा भिक्खू संघाची होती. लाकडाचे जे ओंडके असत ना त्याला शलाका म्हणत. भिक्षू संघात हे आम्ही दोन आईची दोन लेकरं, ज्यावेळेला एखाद्या विषयावर मतभिन्नता झाली, लाकडाच्या पेटीमध्ये लाकडाचे ओंडके याला शलाका म्हणत. यही सांसदीय लोकशाहीची परिपूर्ण कल्पना मी माझे गुरु भगवान बुद्धांच्या या भिक्खू संघाच्या पद्धतीतनं उचलली आहे. फ्रेंच राज्यक्रांतीतनं नाही, बाबासाहेबांचं म्हणणं. त्यामुळं कूटदंत सूत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक काँग्रेस ना साम्राज्यशाही, भांडवलशाही आणि ब्राह्मणशाहीचं प्रतिनिधित्व करणार आहे. जे जे त्यामध्ये जाईल तो जळून खाक होईल म्हणून शेड्यूल कास्ट फेडरेशन विसर्जित करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राजकीय संघटनेची घोषणा केली 30 सप्टेंबर 1956 साली, धर्मांतराच्या अगोदर. पत्र पण लिहिली 5 डिसेंबरला, 1 दिवसाच्या अगोदर मरणाच्या SM जोशांना आणि प्रके अत्र्यांना पत्र पण लिहिली की काँग्रेस हे समतामूलक समाज निर्माण करणार नाहीये, त्यांचं ध्येय ते नाहीये. म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ज्याची न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर समतामूलक ही जीवन पद्धती व्यवहारात उतरायची असेल तर या समाजवादी विचारवंतांना ब्राह्मणांनाही पत्र पाठवली की रिपब्लिकन पार्टी जर सरकार सत्तेवर आले तर सगळ्या कारखान्यांचं, सगळ्या उद्योगांचं आणि जमिनींचं राष्ट्रीयकरण करणार, सगळ्या लोकांचे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्यांच्या गरजांची पूर्तता राज्य करणार, स्टेट सोशलिझम. अशा रीतीनं वर्गविहीन, जातीविहीन समाज निर्माण करणार जिथे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव. 26 जानेवारी 1950ला एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य, झुकी झोपडपट्टीतला असो की जंगला पहाडातला आदिवासी असो, राजकीय लोकशाहीचा अंमल सुरू झाला. जोपर्यंत राजकीय लोकशाही सामाजिक लोकशाहीमध्ये परावर्तित होत नाही, आर्थिक लोकशाहीमध्ये परावर्तित होत नाही, ही सांस्कृतिक लोकशाहीमध्ये परावर्तित होत नाही, तोपर्यंत या देशातल्या लोकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभावाची फळं नाही साधता येणार. त्यामुळं ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घोषणा केली होती 30 सप्टेंबर 1956ला, बाबासाहेब लवकरच गेले. बाबासाहेबांच्या अनुयायांनी 3 ऑक्टोबर 1957ला समाज बदलण्यासाठी जी समता सैनिक दल, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, दी बुद्धिस्ट सोसायटी इंडिया आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या 4ही संघटनांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाज बदलण्यासाठी जन्म घातलाय. बाबासाहेबांच्या अनुयायांनी मात्र या 4ही संघटनांचे 3, 13, 9, 18 वाजवले. काय कराल, बाबासाहेबांचा दोष नाहीये. आपण आपल्या घटनांच्या आधारावर चाललो नाही, त्यामुळे बाबासाहेबांच्या चळवळीचं घटना दत्त आपण चालवला नाहीत, त्यामुळे आपण सगळ्याच संघटनांचा जसा लिलाव झाल्यासारखा झाला. आज मलाच लाज वाटते बाळासाहेब आंबेडकरांसारख्या माणसाला वंचित बहुजन आघाडी, आता बघा रिपब्लिकन पक्षाचं नाव कुठे आहे, मलाच लाज वाटते. वंचित घेऊन आहे, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. बाबासाहेब ज्या वेळेला बोधिसत्व होतील, जेव्हा चक्रवर्ती सम्राट बनतील, भावी बुद्ध बनतील, ते वेगळा अनुभव असेल त्यांचा. आपण बोधिसत्व मानतो, जाणत नाही.
जाणत नाही. बोधिसत्वांच्या पारमितांचा वेगळा प्रसंग असतो. त्यामुळे बाबासाहेबांच्या या संघटनांचं पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे. भंते ज्ञान ज्योती आगे बढो, हम तुम्हारे साथ है. माझ्या नावांची मी अतिरिक्त संघटना निर्माण करत गेलो आणि आम्ही आमच्या बाबासाहेबांच्या सगळ्याच संघटनांची वाट लावली. आपली चुकी. त्यामुळे ही चुकी सुधारताना बाबासाहेबांच्या या चारही संघटनांचं पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे. आयुष्यभर मरेपर्यंत याच संघटनांमध्ये आजन्म सभासदत्व स्वीकारावे लागेल. बाबासाहेबांच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर ही गोष्ट या गोष्टी कराव्या लागतील. आपली संघटना ताबडतोब फुटते, आपला अहंकार जागतो. बाबासाहेबांनी 56 साली जे धर्मांतर केलं, आज 67 वर्ष होत आहेत. 67 तरी मात्र संघटनाही गेल्या. आज चळवळ ही सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक सगळ्या चळवळी आपल्या अधरवेल आहेत. अधरवेल. लोकांचा आशावाद गेला कुठे? आशावाद संपल्यासारखा दिसतो. त्यामुळे बाबासाहेबांच्या या चारही संघटनांची पुनरुत्थान करावं लागेल. चारही संघटनात आजन्म तुम्हाला राहावं लागेल. एकाच बोर्डावर चारही संघटना तुमच्या असतील. वस्ती वस्तीत, नगरात. मात्र हे पुनरुज्जीवन करण्यासाठी खूप अडचणी येतील. येणारा कालखंड माहिती नाही आपलं काय करणार आहे. धर्मांतराच्या या चळवळीनंतर किती शकल झाली, किती संघटना फुटल्या. बाबासाहेब मी बुद्धाला शरण जाईल, धम्माला शरण जाईल, पण संघाला शरण जाणार नाही. ती जखम अजून बुजून आम्हाला काढता आली नाही. भिक्खू संघ किती भ्रष्टाचारी आहे. बाबासाहेबांनी एवढं मोठं टीकास्त्र सोडलं होतं. म्हणून मी बुद्धाला शरण जाईल, धम्माला शरण जाईल, पण संघाला शरण जाईल नाही असं म्हटले होते. पण ते 14 ऑक्टोबर 1956 बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि आणि संघं शरणं गच्छामि म्हटले. संघाला शरण गेले. सुपटिपन्नो, उजुपटिपन्नो, यायपटिपन्नो, सामीचिपटिपन्नो यांगिदं चत्तारी पुरुषयुगानि अट्टपुरीस पुद्गला. आम्ही तसे आणि तुम्ही तसे. 67 वर्ष उलटली, पण तुम्ही आंधळे आणि आम्ही आंधळे. सद्धम्म प्रसवण्यासाठी सद्धम्म धारण करून शोतापन्न, सकदागामी, अनागामी वा अर्हत्व प्राप्त करण्यासाठी भगवंतांनी जो भिक्खू संघ उत्पन्न केला, या धम्म चक्क पवत्तन सुत्तामध्ये आर्य अठ्ठांगिक मार्ग जो कथन केलेला आहे ना, त्याचा अनुभव करायचा कसा? ती परिवट्टं द्वादशाकारं यथाभूतं ज्ञानदर्शनं सुविशुद्धं होसी. मी एक एक सत्य तीन प्रकारे गवेषणा करून पाहिलं. दुःख सत्य आहे. वेदनांचं सारं क्षेत्र दुःखाचं क्षेत्र असतं आणि हे पर्ययंती मे भिक्खवे. आणि वेदनांची जेवढं क्षेत्र ते जाणण्यायोग्य आहे आणि वेदनांचं सारं क्षेत्र मी जाणलेलं आहे. अशा रीतीने हे दुःख सत्य, दुःख आर्य सत्यात बदललं आहे. एक सत्य तीन प्रकारे गवेषणा करून पाहिली. तेव्हाच मी बुद्धत्व प्राप्त केलं हे घोषणा केली, सिंह गर्जना केली असं भक्त म्हणतायत. दुःख समुदय सत्य पहियंती मे भिक्खवे. प्रहाण करण्यायोग्य आहे. कामतृष्णा, भवतृष्णा, विभव तृष्णा हा दुःखाचा समुदय आहे. प्रहाण करण्यायोग्य आहे आणि पहिणं प्रहाण केलेला आहे. एक सत्य तीन प्रकारे गवेषणा करून पाहिजे. दुःख निरोध हे सत्य आहे. साक्षात्कार करण्यायोग्य आहे. साक्षात्कार हे बोधी ज्ञान, हे बोधी मिथ्या नाही, ते सम्यक आहे. म्हणून संबोधी ज्ञान. 4 सतिपट्ठान, 4 इद्दीपात, 4 सम्मा प्रधान, 5 बल, 5 इंद्रिया, 7 भोजंग आणि अठ्ठंगिको मग्गो. हा 37 अंगांमध्ये भगवंताचा सैद्धांतिक पक्ष आहे. सैद्धांतिक. आणि आनापान सती आणि इतरत्र 40 प्रकारचे कम्मठान जे खनिक समाधीपासून उपचार समाधी आणि उपचार समाधीपासून अर्पणा समाधीपर्यंत पोहोचवणारे आहेत. याचा अभ्यासच करणं विसरून गेलो आम्ही. नाही, अजून स्पर्श नाही झालेला आहे. त्यामुळे आम्ही तसेच राहिलो मागासलेले, तुम्ही तसेच राहिले. योग्यपणे या 40 कम्मठानाचा, शमत भावनेच्या कम्मठानाचा अभ्यास करता आला नाही.
त्या अभ्यासाच्या अभावामुळं विपश्यना त्याचे ज्या 10 प्रकारचे ध्यान, त्या 10 प्रकारचे ज्ञानाचे संकलन असतं. समर्श ज्ञान, उदय ज्ञान, भंग ज्ञान, भय ज्ञान, आदिनव ज्ञान, निकाम्यता ज्ञान, परिसंख्या ज्ञान, संखारोपेक्षा ज्ञान आणि अनुलोम ज्ञान. एक एक ज्ञानाची कक्षा समजवण्यासाठी एक एक तास लागतो. आपण सगळेच मागासलेले आहोत. 67 वर्ष उलटून गेली तरी या कम्मठठाणाचा योग्य अभ्यास आपल्याला करता आला नाही. त्यामुळे आम्ही तसेच लंगडे राहिलो आणि तुम्ही तसेच लंगडे राहिले. एक व्यक्ती जरी शोतापत्ती फळाला पोचला, एक गृहस्थ एवढं संकलन करेल. 2 व्यक्ती जगात येत नाहीये. पण बाबासाहेबांनी रविवारा दिवशी तुम्हाला विहारात जायला सांगितलं. भिक्षूंचे उपोषण होत नाही. सम्राट अशोकाने त्या कालखंडामध्ये 10 वर्ष सातत्याने दान देत राहिले, पण उपोषण करत नाही हे जेव्हा माहिती झालं, वेगवेगळ्या संप्रदायाचे लोक भिक्षू संघात आले, तेव्हा 60,000 लोकांना असे पांढरे कपडे दिले, त्यांचे चिवर उतरवून. समजत आहे? ही सम्राट अशोकाच्या कालखंडात झाला. परिशुद्ध भिक्षू संघ तयार झाला. जोपर्यंत सैद्धांतिक आणि व्यावहारिक पक्षाची ठेवण भगवान बुद्धांनी जो भिक्षू संघ उत्पन्न केला होता, एक भिक्षू एकटा जायचा, चरत भिक्खवेचा आणि 2 मिळून नाही गेले. एक भिक्षू एवढा सक्षम असायचा की समोरच्या येणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव ओळखून त्यांना तसं कम्मठठाण देई आणि आर्य सत्याचा साक्षात्कार करण्यामध्ये मार्गदर्शकाची, कल्याण मित्राची भूमिका वठवत असे. पाहता पाहता लोक शोतापन्न सकदागामी येणार आणि 67 वर्ष धर्मक्रांतीचे उलटून गेले तरी आम्ही कोरे कंगाल आणि तुम्ही कोरे कंगाल. त्यामुळं हा पिछेहाट आहे ना, धार्मिक क्षेत्रात एवढे मागासलेले आहोत आपण. फक्त कार्यक्रमाला 3 शील 5 शील 8 शील होत आहे. वेगवेगळ्या दार्शनिक क्षेत्रामध्ये, पारंपरिक देशांमध्ये जी विद्या टिकून आहे त्यांच्याकडून काही शिकण्याची गरज आहे, निश्चित शिकण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी हा 22 प्रतिज्ञांचा जो क्रायटेरिया आहे, अजूनही आमचे लोक गेलो ना गणपती मांडायला लागले तर कुठे जात आहोत आपण माहिती आहे ना. एवढी हे पतन आहे आपलं. त्यामुळं अंधभक्ती, अंधश्रद्धा, कर्मकांड, काल्पनिकतेला भगवान बुद्धांनी अजिबात धम्मात स्थान दिलेलं नाही. सुरुवातीपासून अंतापर्यंत सत्याचाच आधार घेतला. भगवंतांनी सत्याचाच आधार घेतला. त्यामुळे जोपर्यंत योग्य धम्म प्रचार आणि प्रसार करण्यासाठी योग्य सैद्धांतिक पक्ष आणि व्यावहारिक पक्षाचं आकलन जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत सद्धम्माचा प्रचार अजिबात होणार नाही. या वर्षी 18 देशातला भिक्खू संघ एकत्र येणार. मात्र 24 ऑक्टोबरला ती संपूर्ण 18 देशातला भिक्षू संघ येणार होता, पण दीक्षाभूमीवाल्या लोकांनी मात्र अनुमती दिली नाही 24 ऑक्टोबरची. नाहीतर एक वेगळं वळण निर्माण झालं असतं. त्यामुळं कठीणच काम झालं. बाबासाहेबांच्या दीक्षाभूमीवरही RSS वाले आक्रमण करायला लागले. कठीणच काम आहे की नाही? कठीणच काम आहे. त्यामुळं काय होईल काहीच सांगता येत नाही. माझं फक्त मी तोंड बोलतोय, मी तोंडावर बोलणार होईल. दीक्षा 24 तारखेला बोलणार म्हणजे बोलणार. दीक्षाभूमी कोणाच्या बाची नाही आहे, सगळ्यांची आहे की नाही? सगळ्यांची आहे की नाही? दीक्षाभूमी सगळ्यांची आहे. या वर्षी मी घोषणा करणार आहे 24ला आपण सगळ्यांनी यायचंय, सगळ्यांनी यायचंय. ज्यामुळं ज्या कामासाठी बाबासाहेबांनी हे स्मारक एवढं मोठं बाबासाहेबांनी धम्मदीक्षा गेली, तिथे जर सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जागा देत नाही, उलट जागा देत नाही, उलट हेट करतात, द्वेष करतात. त्यामुळं ही कुणाच्या बाची खेती नाहीये दीक्षाभूमी. दीक्षाभूमी ही सगळ्यांची आहे, बाबासाहेबांच्या लेकरांची आहे. त्यामुळं हे निनाद या वर्षीचा, मागच्याच वेळेला दीक्षा तिथे शेंडीवाल्यांचे कार्यक्रम. बरं झालं मी उद्ध्वस्त करून टाकलंय. रेशम बागाच्या मैदानात जिथे धर्मांतर झालं होतं सुरेश भटाचं, पण त्या रेशम बागाच्या मैदानातलं जे मोठं सभागृह आहे ना, त्याला सुधीर फडक्यांचं नाव दिलं. सुरेश भटांचं नाव दिलं. सुरेश भटांचं धर्मांतर ज्या वेळेला झालं ना,
धर्मांतराच्या वेळेला त्यांनी माझ्याच देखत जे गाणं लिहिलं ना, गाणं भीमा वंदना घे पुन्हा यासाठी हे वंदना गीत माझ्या सोबत रचलंय बरं. त्यामुळे त्यांनी शेंडीवाल्याची आग पाकळ केली होती, तरी मात्र सुरेश जो भट आहे ना, त्या हॉलमध्ये जे आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट संमेलन बोलवलं गेलं, त्या संमेलनात आजपर्यंत काँग्रेसवाल्यांनी जुगार खेळला. आता बीजेपी वाले खेळायला लागले होते. वेगवेगळ्या भिक्षूंना ओरिएंटेरला पैसे देऊन काय ते इंटरनॅशनल संमेलन भरवलं. मला जेवढं माहीत झालं, तिथे मंचावर गेलो, त्यांचा माईक घेऊन त्यांची उधळपट्टी केली. त्यांच्या मंचावर जाऊन ब्राह्मणवाद आणि बुद्धिझम ह्या दोन विचारधारा एका मॅनमध्ये बसू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धर्मांतराची गरज काय वाचली? त्यामुळं मोहन मामा हे बजरंग दलवाले बीजेपी वाले जर आग्रह करतील तुम्ही 3 शरण 5 द्या, 22 प्रतिज्ञा द्या, मी द्यायला तयार आहे. पण ते जुगार खेळतायत म्हणून त्यांचा जाहीर निषेध केला आणि सगळं आंतरराष्ट्रीय संकट संमेलन कोलमडून पाडलं. दिवसत होते बनते ज्ञानज्योती आक्रमक आहे, दिवसत होते. मी काय करू? कारण हा संपूर्ण खेळ निनाद होता. हा संपूर्ण दीक्षाभूमी हडप करणार, तरी दीक्षाभूमीवरही मात्र कार्यक्रम होऊ दिला नाही. ज्या आधारावर आणि मात्र त्यांच्या एवढ्या कार्यक्रमांच्या अनुमती असतात. बरं झालं त्या खुर्च्या खाली होत्या. आपण काय आहोत, कुठे आहोत, कसं जगत आहोत काहीच कळत नाही. त्यामुळं जे लोक ब्राह्मणवाद हे बरोबर ओळखतायत, बाबासाहेबांनी ओळख करून दिली. अलीकडे काय होतं ना, काय कुठं पाणी मुरतं मला नाही माहिती, पण भगवान बुद्धांचा सद्धम्म अजूनही RSS वाल्यांनी भारतीय बौद्ध संघ म्हणून भिक्षूंचा काढलेला आहे. तुमच्याकडे येऊ शकतील ती, त्यांची माणसं आहे ना. तर कधी कधी आमच्याच नारळ भिक्षू आला तुम्ही, मग त्यांच्याकडनं आय कार्ड विचारायचं अगोदर, समजलं? आय कार्ड विचारायचं, नाहीतर खतरनाक काम होईल. म्हणजे अजूनही ते मागच्या वेळेला गेले ना तर भिक्षू संघाला बोलवलं. आमचे राहुल मोदीजी होते ना, तिथेच होते, त्यांच्या मांडीला मांडी लावून. समजलं का? मी माझा तो गुरु असला तरी तुम्ही गोडासाठी उष्ट खाताय. काय करू? गोडासाठी उष्ट खाताय म्हटलं तुम्ही, गोडासाठी उष्ट खाण्याची सवय झाली. त्यामुळं RSS वाल्यांनी आपल्या मोठ्या भिक्षूंना बांधून टाकलाय. तुम्ही सजग राहा, जागरूक राहा. त्यामुळे कुठे काय पाणी मुरतंय. बाबासाहेबांचा म्हणून अजूनही एवढी जखम होती ना, संघ भ्रष्टाचारी आहे म्हणून. भिक्खू संघ योग्यपणे निर्माण करण्याचं बळ हे काय आकाशातनं टपकणार नाही. आम्हाला हे नव्यानं उत्पन्न करावं लागेल. ताऊन सुलाकून भिक्खू संघ उत्पन्न करावा लागेल, जो या संपूर्ण सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक क्रांतीला नेतृत्व करणारा असेल. कोण समजावून सांगेल? या देशाच्या सरकारांनी 25 वर्ष झाली स्वातंत्र्याचा दिवस साजरा केला, रौप्य महोत्सव, पण धम्मचक्रावर चर्चा नाही. बाबासाहेबांनी धम्मचक्र प्रवर्तना लोकसभेच्या, राज्यसभेच्या खुर्चीच्या पाठीमागे का लिहिलं? बुद्धाचीच मूर्ती राष्ट्रपतीच्या भवनात का ठेवली? 4 सिंहाची मुद्रा या बाबासाहेबांनी का दिली? देशावर या राष्ट्रध्वजावर धम्मचक्र का दिलं? कोण समजावून सांगेल? तुमची संसद आंधळी, लंगडी, बहिरी, तिला मारलाय लखवा, ती झाली मुखी. 50शी उलटली. काँग्रेसवाल्यांनी देखील या धम्मचक्राचा काही चर्चाच नाही आहे अजून. आणि आता 75 उलटली. अमृत महोत्सव केला गेला. मणिपूरच्या आमच्या माता भगिनींना नागरी करून, धिंड करून हा अमृत महोत्सव असा साजरा केला. कठीण काम आहे. आपण कुठे जात आहोत? त्यामुळं EVM हा रोड आहे. तुम्ही कुठे बटन दाबली ना, त्यांचे जे कम्प्युटरवाले सगळे इंजिनियर असतात, सॉफ्टवेअर इंजिनियर, ते गेले, त्यांचा कोड टाकला. तुम्ही कुठे बटन दाबा ते सरळ कमळाबाईवर जाईल. आणि कमळाबाई हे सगळं खतरनाक बाई आहे. मग कमळाबाईवर गेलं तर काही खरं नाही. त्यामुळं हा येणारा 2024 हे आव्हान आहे सगळ्यांना.
एकाच एक प्रतिनिधी द्या, एकाच एक, नाहीतर तुमचं काही खरं नाही, काही खरं नाही आहे. त्यामुळं 2024 हे आव्हान पेलवण्यासाठी तुमचा कोणता प्रतिनिधी असेल, तुम्हाला वाटेल भलत्या राजकारणाच्या कशाला गोष्टी करतो. भगवान बुद्ध हे उपदेश करायचे, त्या अर्थ सांगणार कोण आहे या? तिथे जाईल ना लोकसभेमध्ये, निवडून नाही, उपदेश करण्यासाठी. काय घटनेच्या 21व्या कलमानुसार जो जो राजकीय पक्ष सत्तेवर येईल, या सगळ्या जमिनींचं, कारखान्यांचं, उद्योगांचं राष्ट्रीकरण करेल. आज 337, 38 आणि 39व्या कलमानुसार एवढं मोठं प्रायव्हेटायझेशन, निजीकरण केलं. यांच्यावर राष्ट्रद्रोहाच्या कलमा चालू शकतात. सरकार जर कोलमडलं ना, आपण यांना काळ्या पाण्यावर पाठवून देऊ. म्हणजे मोहन भागवत असो की नरेंद्र मोदी असो की शहा असो, यांना मग तो आमचा साळा देवेंद्र फडणवीस असो की नितीन गडकरी, सगळ्यांना काळ्या पाण्यावर पाठवून देऊ. समजलं ना? त्यांना फासावर नाही लटकावायचं, फासावर नाही लटकावायचं. फाशी देणं या संविधानात नव्हतं, पण ही जोडतोड आहे ना, शेंडीवाल्यांनी पुन्हा जोडतोड करून फासावर लटकवण्याचं पुन्हा बिल पारित केले. समजलं? त्यामुळं हे जे गूढ आहे ना, राष्ट्रीय घटनेच्या मूलभूत अधिकारांना कोणत्या हे 2014 पासूनचे जे काळे कायदे, वेगवेगळ्या धर्मगुरूंना आम्हाला बोलवलं होतं. राकेश टीके आहेत, शेतकरी आंदोलन असताना आम्ही ज्यावेळेला गेलो ना, फुनकार एकदम जहालत भाषण झाली सगळ्या धर्मगुरूंची, आणि धमकीच दिली सरकारला. हे मोदी, शहा, अडाणी आणि अंबानी हे गुजरातचे चारही चोर या देशाला लुटायसाठी आले. म्हणजे जेवढे कॉर्पोरेटर आहे, या सगळ्या शेतकऱ्यांच्या सगळ्या जमिनी कॉर्पोरेटरच्या घशात घालण्यासाठीचा डाव होता. आम्ही ज्यावेळेला बोललो ना, गाझियाबादला जाम केलं सगळं रेल. दुसऱ्या दिवशी सरकारने ते 3 बिलं मागे घेतली. 3 बिलं शेतकऱ्यांची मागे घेतली. तेव्हा माहिती नाही, येणारा हा संसर्प संपूर्ण ब्राह्मणेतर समाज, आदिवासी समाज, भटकायुक्त समाज, हा संपूर्ण एकेकाळचा नागवंशी होता. 13 ऑक्टोबर 1935 साली नाशिक जिल्ह्यामध्ये येवल्याला सभा घेतली. 35,000 महार लोक, महारांची मनं टटोलण्यासाठी म्हणून महारांची स्वतंत्र परिषद बनवली. धर्मांतरासाठी कोण तयार आहे? चुकून जन्म घेणं हे माझ्या हातात नव्हतं, पण जगणं आणि मरणं माझ्या हातात आहे. चुकून या ब्राह्मणवादी तुरुंगात मी जगणार नाही आणि मरणार नाही. जरी मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. हिंदू पहा, हा हिंदू शब्द शेंडीवाल्यांनी ओढून ताणून घेतला. हिंदू हा शब्द संस्कृत नाही आहे, या देशातल्या भाषेतला कुठलाही शब्द नाही आहे. हा मूळ पर्शियन शब्द आहे, इराणियन शब्द आहे. इराणची भाषा पर्शियन भाषा. हिंदू या शब्दाचा अर्थ होतो गुलाम, काळा, दास, चोर, लुच्चा, लफंगा. शेंडीवाल्यांनी ब्राह्मणी धर्माचं नामकरण, ब्राह्मणी संप्रदायाचं नामकरण हिंदू असं करून टाकलं. लक्षात घ्या, शिंदूवरून कधीच हिंदू नाही पडलं. सैंदैव संस्कृतीचं नाव ते सरकार आल्याबरोबर संस्कृती, सरस्वती संस्कृती नाव दिलं. दिल्लीला मी होतो त्याच वेळेला निषेध केला. हे सैंदैव संस्कृतीकडे तुमचं लक्ष नाही. मी जाऊन आलो, मोहेंजोदडो, हरप्पा पाहून आलो, ते टिले पाहून आलो. कोडागमन, ककुसंदन, काश्यप बुद्धांचे स्तूप आहेत तिथे. 7 बाय 12च्या त्या कालखंडातल्या कुठे आहेत? ते बुद्धिस्ट शहर होते, हा बुद्धिस्ट इतिहास होता. पण आता शेंडीवाल्या सरकारने संस्कृती ही सरस्वती संस्कृती नाव दिलं. एवढं विकृतीकरण, तुमचं लक्ष नाही आहे त्यांच्याकडे. इतिहास ते विसरतात. ते इतिहासाची काय निर्मिती करणार? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली. दोन्ही हात महारांनी उंचावून बाबासाहेबांना दाद दिली. धर्मांतर करणार 1-2 नाही 21 वर्ष वाट पाहिली. त्या धर्मांतराच्या सोहळ्यामध्ये सह्याद्री कुंड पुराण, त्या पुराणाचे दाखले दिले. काय लिहिलंय? मराठीत आहे. मला वाटतं हिंगणघाटला नाही, RSSच्या अड्ड्यात आहे बरं सह्याद्री कुंड पुराण. काय लिहिलंय माहिती आहे?
मी मुंबई मराठीमध्ये वाचलंय, आता कुणी गायब करून टाकलं तर माहिती आहे. काय लिहिलंय? शूद्राती शूद्र, कुणबी, तेली, कोळी हा ब्राह्मणेतर समाज, आदिवासी समाज, भटका विमुक्त समाज, ते धर्मांतरित झालेले मुस्लिम असो ते ख्रिश्चन, या सगळ्यांची टिंगल टवाळी करणाऱ्या म्हणींचा संग्रह आहे. आमचा कुणबी समाज, कुळवाडी समाज, कुळावर जगणारे लोक, हळाची काळ रक्ताचं पाणी करून या देशाला जगवणारा, जिवंत ठेवणारा, पालन पोषण करणारा आमचा कुणबी समाज, एकेकाळचे नागवंशी लोक. पण या कुणब्यांविषयी काय शेलकी, काय हलकी, संपूर्ण एवढी घाण ओकली आहे त्या धर्मग्रंथामध्ये. काय लिहिलंय माहिती आहे? कुणबटम, धसकटम, अक्कल थोडी आणि बायको विकून घेतली घोडी. गेला तर रुमण्याशी, नाही तर आला तर ढोबण्याशी. एका तरी कुंड्यानी वाचलं का? प्राध्यापक मामा देशमुखांनी वाचलं. तो पोट धरून हसायचा, आमच्या कुंड्यांविषयी काय घाण ओकली आहे म्हणे धर्मग्रंथ. हे एकेकाळचे कुंडी समाज, नागवंशी लोक. सकाळी उठल्याबरोबर अजूनही नरेंद्र मोदीचं तोंड पाहायला तयार होत नाही मोहन भागवत आमचा मामा. नाही, कारण तो तेली आहे. सकाळी उठल्याबरोबर सगळ्यांची तोंड पाहावी, पण तेल्याचं तोंड पाहू नये म्हणतो. काय झालं त्याच्या तोंडाला? घोडी असो. हे हा आमचा तेली समाज बांधव, एकेकाळचा नागवंशी, भगवान बुद्धांच्या धम्म संस्कृतीचे वारसदार. पण सकाळी उठल्याबरोबर सगळ्यांची तोंड पाहावी, पण तेल्याचं तोंड पाहू नये. सोनार, सख्या बहिणीची खाणार. एका तरी सोनारांनी वाचलं का? मांग महार, कुसाच्या बाग, गोंड गोवारी, जात बुहारी. गोंड गोवारी हेकळ माना, आंबील पाहून शिव लाडवला. माना माणुसकीत नाही, डुक्कर सरकर्षित नाही. धनगर, कोळी, माळी, मराठा, कलार, कोष्टी, धिवराची धुटी आणि अटकला बोटऱ्या जाशील कुठी. आमच्या मुसलमान बांधवांविषयी तर काही खरंच नाही. आता मी भिक्षू झालो म्हणून माझ्या इथे पाबंदी आहे, काही खरंच नाही. बांडा मुसलमान आणि वेळवाची डॅश डॅश, एवढं खतरनाक लिहिलं. गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. हा धर्मग्रंथ जाळून टाकला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती यासाठी जाळली होती. जाती व्यवस्था आमचे हे धम्मराजे दहाई पराभूत झाल्यानंतर आली, त्याची अगोदर नाहीये. उत्पादन प्रक्रियेमध्ये एक समान बंदिस्त विभाग मध्ये जात एवढी सायंटिफिक व्याख्या जगातल्या कुठल्याच विद्वानाला नाही करता आली, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करता आली. त्यामुळे जाती व्यवस्थेचं निवारण कसं होईल याचं एकमेव उत्तर बाबासाहेबांनाच मिळालं. म्हणून या सगळ्यात हा संपूर्ण ब्राह्मणेतर आदिवासी सगळा समाज एकेकाळचे बुद्धिस्ट लोक होते. या देशामध्ये एकूण 2000 लेण्या आहेत आणि या 2000 लेण्यांपैकी एकट्या महाराष्ट्रात 1700 लेण्या आहेत. 25 डिसेंबर 1954 भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना बाबासाहेब बोलले, हे पंढरपूरचं मंदिर दुसरं तिसरं काही नसून बुद्ध विहारच आहे. मी सिद्ध करतो. 84,000 महास्तूप गेले कुठे? आम्ही 10 वर्षापासून यासाठी जात आहोत. जो गरुड खांब म्हणता ना, त्या गरुड खांबावर धम्म लिपीमध्ये बाहुंग सहसंग अभिनिमित्तन साहित्य लिहिलंय. ती मूर्ती आहे ना विठ्ठलाची, त्या मूर्तीचा टोप आहे ना, तो टोप आपल्या देशातला नाहीये. तिसऱ्या संगायनानंतर पृष्ठ 183 पहा. चौथं जे संगायन झालं कुठलं, तिथे तिसऱ्या संगायनानंतर चौथा अनुपिटकाचा जो महावंशय भाग आहे पृष्ठ नंबर 183, त्यामध्ये अवतार आले. महाराज तिसऱ्या संगायनानंतर मोगली पुत्र तिष्य सम्राट अशोकाचे गुरु, त्यांच्या उपस्थितीत ग्रीक भिक्षू, यवन भिक्षू, महाधम्मरक्षित अर्हत स्थवीर यांना महाराष्ट्रामध्ये पाठवलेले. महादेव नावाच्या स्थवीर भिक्षूला तिथून सातपुड्यामध्ये पाठवलेला आहे असे उल्लेख आहेत. तुम्ही गेले नाही महादेवाच्या डोंगरावर, ज्या लेण्या आहेत ना पचमणी, त्या बुद्धिस्ट लेण्या आहेत. महादेव नावाचा अर्हत भिक्षू होता, पण त्याला जाणून बुजून शेंडीवाल्यांनी वाघाचं कातडं पांघरून त्याला शंकर भगवान करून विकृत रूप दिलं. त्या बुद्ध लेण्या आहेत, बुद्ध लेण्या आहेत. त्या पुरातत्व खात्याचे बाकायदा बोर्ड लागलेले आहे. जिथे तिसऱ्या संगायनानंतर महाधम्मरक्षित या चंद्रभागा नदीच्या काठावर भदंत
महाधम्मरक्षित या स्थवीर भिक्षूंच्या उपस्थितीत हे संपूर्ण स्तूप उभं झालं. मूर्तीच्या डाव्या बाजूला धम्मलिपीत हे अक्षर लिहिले आहेत. धम्मलिपीत तिसऱ्या संगायनानंतर स्थवीर महाधम्मरक्षित यवन भिक्षूंच्या उपस्थितीत हा समारंभ पार पाडलेला आहे. त्यांनी पौंडरिक हे नाव त्या नगरीला दिलेलं आहे. भिक्षूंनी दिलेलं नाव आहे. पहिल्यांदा स्तूप निर्माण केलाय. भिक्खू संघच राहत होता. पंढरपूर एक केंद्र होतं. मी जातो पंढरपुरे धम्मनगरे बुद्ध दर्शनाशी. निवृत्तीनाथांना मी सांगायला गेलो का? नाही, त्यांनी लिहिलंय. मी एकेका साधू संतांच्या सगळ्या गाथा ओकून तिथे बाहू सहस्र नदी हे मांडलंय. तिथे धम्म तिथी ब्राह्मणांनी मात्र त्या शेंडीवाल्यांनी काय केलं, तो पत्रा अक्षर कुरतळून टाकली आणि त्यावर चांदीचा पत्र झाकून टाकला. चांदीचा पत्र झाकला. या वर्षी सुब्रमण्यम स्वामी डॉक्टर, तो खासदार आहे बीजेपीचा, त्यांनी कोर्टात हायकोर्टात केस टाकलेली आहे. काय म्हणून? आमचे 10 वर्षापासून चाललंय ना, त्यांनी हायकोर्टात केस टाकली आहे. आमचं हे हिंदूचं मंदिर आहे, ते डिजिटल करणार आहेत. आता हिंदूंचं मंदिर आहे आणि हे बडव्यांच्या अधिकारांमध्ये द्यावं असं त्यांनी रिट पिटिशन टाकलंय बघा. आणि आपण मागे बाबासाहेब बोलले 84,000 महास्तूप गेले कुठे गेले? हे आक्रमण झाली त्यावेळेला एकेका भिक्षूंचा शमन संस्कृती, एकेका भिक्षूंची कत्तल करण्यासाठी 10,000 सोन्याची नाणी मोजली गेली. भिक्षू लोक दाढीचे डोक्याची केस वाढवून जंगला पहाडांचा गुफा कंदरांचा आश्रय घेऊ लागले. हेच ते नाथपंथी लोक, जेवढे नाथपंथी लोक हे भिक्षू होते. कबीरपंथी हे जे लोक, स्वतः कबीरच भिक्षू होता. त्याच्या गुरुचं नाव रामानंदी नाही आहे, हे खोटं काटं सांगितलं जातं. असली गुरुचं नाव भिक्षू शिमली आनंद आहे. तो भिक्षू होता. मोको कहा ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में. ज्या गाथा आहेत ना सगळ्या साधू संतांचं हे भरलेलं वैभव आहे. या धम्म संस्कृतीचा हा लिटरेचर आहे ना, या पाली लिटरेचरचा हा सगळा प्रभाव आहे. ही ज्ञानगंगा इथून वाहत गेली तिथे. हे सुफी संत लोक, हा साधू संतांचा हा चळवळीचा प्रभाव, हे नाथपंथी लोक, हे लिंगायतपंथी लोक, हे महानुभावपंथी लोक, हे सगळे एकेकाचे सगळे बुद्धिस्ट होते. हे बाबासाहेबांनी 1 जानेवारी 1927ला 27ला मांडणी केली. हा सारा ब्राह्मणेतर समाज. म्हणून या गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. 67 वर्ष झाली तरी या गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून देण्यामध्ये अयशस्वी आपण राहिलो, हे खरं आहे. आपली चूक आपल्याला कबूल करावी लागते. लागणं भाग आहे. काय कराल तुम्ही? यांना जर यांच्या गुलामीची जाणीव करून दिली असती, निश्चित धर्मांतराच्या जशा सुनामीच्या लाटा उसळल्या ना, तशा उसळल्या असत्या. ही लाट येणार आहे बरं. या धर्मांतराच्या लाटा आता येतील. जशी जशी सक्षमता आपल्यामध्ये येईल, जागृतीचा विस्तव कधी विजू देता कामा नये. या सगळ्या ब्राह्मणेतर आदिवासी भटक्या विमुक्तांना, धर्मांतरित झालेल्या लोकांना ही जुनी मोहन मामा म्हणतात, ते असली आमच्या घरात परत या. समजलं? घर वापसी ती घर वापसी नाहीये, असली घर वापसी ही आहे. बुद्धिझम कळे वळा. जगाला युद्धाची नाही बुद्धाची गरज आहे. असली घर वापसी ही आहे. मोहन मामा जे म्हणतात ते ब्राह्मणी संकल्पना आहे. ती घर वापसी नाही आहे. तिथं जातीत कोंबणारी आहे. आता तर जातीत कोंबण्याची नाटकं सुरू झाली. समजलं? त्यांचं प्रारूप तयार आहे. त्यामुळे येणारा काळच आपल्याला सांगेल. 2024चं हे आव्हान पेलवण्यासाठी आपण मात्र तुम्हाला उद्यापासूनच रस्त्यावर येण्याची गरज आहे. रस्त्यावर सगळ्या सामाजिक, राजकीय, आर्थिक संघटनांनी उद्यापासून घटनेच्या चौकटीत राहून ईव्हीएम हटाव आणि संविधान बचाव म्हणून कायदेशीर लढाई तुम्हाला लढावी लागणार. सुप्रीम कोर्टाला आता बरं आहे सध्या सुप्रीम कोर्टाला तुम्ही निवेदन पाठवायची, तुम्ही निदर्शनं करायची, निवेदन पाठवायची. ही मणिपूरची घटना बरं झालं त्यांनी हस्तक्षेप केला. सुप्रीम कोर्ट सध्या बरी बाजू मांडणारे आहेत. चंद्रचूड आपण सगळ्यांनी, सगळ्या नागरिकांनी या देशातल्या ह्या सह्या संपूर्ण करून किंवा परत रिट पिटिशन सांगून ईव्हीएम हटाव आणि संविधान बचाव म्हणून सुप्रीम कोर्टात जाण्याची गरज आहे. सगळ्या लोकांच्या सह्या जरी गेल्या सुप्रीम कोर्टाला, सरन्यायाधीशाला,
तरी ती संपूर्ण बाजू समजावून घेणार आहेत. त्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी चौकात मी घोषणा करणार आहे 24 तारखेला दीक्षाभूमीवर नागपूरला. तेव्हा आपण मात्र ज्या ज्या ठिकाणी मी एक चौक निवडला आहे संविधान चौक, त्या संविधान चौकामध्ये एक पेंडॉल राहील. दर दिवशी 4-5 उपासक उपासिका नागरिक येतील, सह्या करतील, सुप्रीम कोर्टाला पाठवतील. त्यामुळे ही मोहीम येणारा निवडणुकीचा काळ येईपर्यंत तो पेंडाल तसा राहील. अनुमती घ्यायला अर्ज टाकलेले आहेत. ही लोक चळवळ उभी करावी. त्या लोक चळवळीत तुम्हीच राहायचं. आमचं हे काम नाहीये. आम्ही फक्त दिशा देऊ शकतो. हे तुमचंच काम आहे. त्यामुळं या संपूर्ण भांडवलवादांविरुद्ध, या साम्राज्यवादांविरुद्ध आणि ब्राह्मणवादाविरुद्ध ही तीव्र लढाई करण्यासाठी, या गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून देण्यासाठी जागृतीचा विस्तव कधी विझू द्यायचा नाही. हा जागृतीचा विस्तव EVM हटाव आणि संविधान बचाव म्हणून हे लोक चळवळ सुरू करावी. या धम्म क्रांतीच्या पर्वावर हा सद्धम्म योग्यपणे समजावून देण्यासाठी काही दिवस मी शिबिर घेणार आहे 10-10 दिवसाचे. आमच्या मनुष्य लोकांनी आणि काही महिला मंडळ असलं वेगळे 10-10 दिवसाचे वेगळे वर्कशॉप बोलावणार आहोत. हा सैद्धांतिक पक्ष आणि व्यावहारिक पक्ष योग्यपणे समजावून सांगण्या कमीत कमी एक मार्गदर्शकाची भूमिका म्हणून मी सध्या तरी वठवू शकेन. मला तो कॉन्फिडन्स आहे. त्यामुळे ताडोबाच्या जंगलामध्ये तुम्हाला गुहांमध्ये नेईल, काही दिवस चांगलं तपवेन आणि तावून सुलाखून आल्यावर तुम्हाला परत हिंगण घाटला घनगन घाट नाही ठेवायचा. आता तो हिंगण घाटच झाला पाहिजे. पावर आला पाहिजे. पुन्हा हा नवी चेतना, ही उर्मी निर्माण करण्यासाठी जे लोक तन मन धन आणि संपूर्ण तारुण्य सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जे खर्च करतात, खरेच ते धन्य होत. आपलं जीवन यासाठी आहे, याची संपूर्ण पावती देण्यासाठी या धम्म क्रांतीच्या दिवसावर हा धम्म धारण करण्यासाठी जो सैद्धांतिक आणि व्यावहारिक पक्ष सबलपणे समजावून सांगता आला नाही, जो समजावून घेता आला नाही, म्हणून डॉक्टर ज्याला त्या पहिल्या पृष्ठावर ज्या ओळी लिहिल्या होत्या, ज्या स्टेट सोशलिझम, ज्या आंबेडकरिझम, आंबेडकरवाद, रावसाहेब कसबेंनी जी पुस्तिका लिहिली, त्यांनाच धड पटीच्य समुत्पाद समजला नाही. पटीच्य समुत्पाद एवढी साधी गोष्ट नाही. 24 कारणांनी जशी समजावून सांगितलेली आहे, ती जोपर्यंत हातोटी आपल्याकडे येत नाही, सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार नाही करणे एवढी साधी गोष्ट नाहीये. 500 अरहंत भिक्षू होते, तरी राजा मिलिंदाच्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकली नाहीत. शेवटी नागसेनाला जन्म घ्यावा लागला. धम्म साधा सोपा नाही आहे. त्यामुळे हा सैद्धांतिक आणि व्यावहारिक पक्षाची ठेवण योग्यपणे आकलन करण्यासाठी ठिकठिकाणी तुम्ही विहारात आपले 10-10 दिवसाचे शिबिर बोलवा. जे सक्षम भिक्षू आहेत त्यांना मी तुमच्याकडे नियुक्त करणार आहे आणि 10-10 दिवसाचे तुमच्याच विहारात किमान हे शिबिर व्हायला लागले. निश्चित हा भगवंताचा सैद्धांतिक आणि व्यावहारिक पक्ष चोखपणे समजावून सांगता आला तरच बाबासाहेबांनी आपल्या शिरावर, आपल्या उरावर जी भूमिका दिली, सारं जगत बुद्धमय धम्ममय करण्याची. तुम्ही तुमचे फुलं बारं सगळ्या घराघरात इंजिनियर तुम्ही असाच फुकटात पोचताय. या देशाचा प्राईम मिनिस्टर म्हणतो पकोडे काढा म्हणतो. तुमच्या इंजिनियरला इकडे नाही ठेवायचं, तुमच्या मुलीला इकडे नाही ठेवायचं, विदेशात पाठवायचं. ज्यांना ज्यांना जायचं आहे आमच्याकडे या. तुम्हाला जपानला काय, तुम्हाला जर्मनी काय, फ्रान्सला काय, अमेरिकेला काय, आपली माणसं आहे तिथे जायचं. इथे पकोडे काढत बसायचं नाही. एका हातात कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आणि दुसऱ्या हातात बुद्ध आणि त्यांचा धम्म. तुमच्या इंजिनियर पोराबाळांना इथे नाही ठेवायचं, तुमच्या घरात पाठवा. त्यांना पैसा देऊन 10 वर्षात ते बंगला बांधतील आणि त्या देशात ही पुन्हा रिपब्लिकन पार्टी सत्ता सैनिक दल करून तिथे सत्ताधारी होती. सारं जगत बुद्धमय करण्याची जबाबदारी साधी सुधी नाही. सगळ्यात मोठं जगात कठीण काम हेच आहे आणि एवढं कठीण काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या शिरावर दिलं. 22 प्रतिज्ञांची ही योजना आहे ना, साधी सुधी नाही आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे चित्त एवढं सबल चित्त असतं. 22 प्रतिज्ञांचा क्रायटेरिया, हे जे निकष आपल्याला नवी दिशा फुलवणारे आहेत. नव्हे हा भगवंताचा सैद्धांतिक आणि व्यावहारिक पक्ष
हा योग्यपणे समजावून घेता आला तरच आपल्याला बाबासाहेबांच्या ऋणातून खऱ्या अर्थानं मुक्त होता येईल. ही मुक्त होण्याचं फळ या धम्मक्रांतीच्या पर्वावर आपल्याला उत्पन्न हो. बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं आपलं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं भलं हो. यज्ञदेवाच ब्रह्मणो यम्हिकत पुण्यं सर्वसम्पत्तिसाधिकं सर्वेदनुमोदित्वा समकासासनिरतं पमादरहिलन्तु अरखासु विशेषतो पुण्यभागमिदं चयं समन्ददामकारितम् अनुमोदन्तु तं सभ्ये मेदिनी भातु सखी मेदिनी भातु सखी मेदिनी भातु नातिमी शरणं अय्यं बुद्धमे शरणं वरं धम्मो मे शरणं वरं संघो मे शरणं वरं युतीन सच्चवचीन भवतु ते जय मंगलंती. एक शरण है बुद्ध की, एक शरण है धर्म की, एक शरण है संघ की, और शरण नहीं इस सत्य वचन के तेज से, इस सत्य वचन के तेज से, इस सत्य वचन के तेज से धम्म प्रकाशित हो, धम्म प्रतिष्ठित हो, धम्म प्रसारित हो, सर्ग मंगल हो, भवेतु सब मंगलम् भवेतु सब मंगलम् भवतु सुखी हन्तु सुखी निदुखा निरोगा निब्बाण पच्यन्तु. सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सबकी स्वस्थ मुक्ती हो, स्वस्थ मुक्ती हो. भला येणाऱ्या 18-19 तारीख नोव्हेंबरची
भारतात पहिल्यांदा आमच्याकडे कठीण चिवरदानाचा प्रयोग होणार आहे. येताना मात्र एवढी एवढी रुई घेऊन यायची कापसाची. त्या रुईपासून सायंकाळी 6 वाजल्यापासून ते सूत काढलं जाईल चरख्यावर.